खूप साधी, सिंपल आणि खूप कमी साहित्यात तयार होते ही कोबीची भाजी आणि चवीला तर खूप छानच लागते. तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत ही नुसतं खाऊ शकता. त्याला मग ह्याची रेसिपी बघूया आज. मी तर अर्धा किसलेलं कोबी घेते, किसून घेते व्यवस्थित आणि त्यानंतर गॅसवर मी एक पॅन ठेवते. त्यात 2 चमचे तेल, त्यात मी मोहरी टाकते. मोहरी व्यवस्थित तडतडून द्या. त्यानंतर कढीपत्ता, हे दोन्ही जरा चांगले तडतडी झाल्यावर मी एक चिरलेला कांदा टाकते आहे. त्यानंतर 4 ते 5 चिरलेल्या हिरव्या मिरच्या. कांदा लालसर होईपर्यंत मी परतून घेते. त्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ घातल्यावर आणि एकदा मी परतून घेते. त्यानंतर आता किसलेली कोबी व्यवस्थित धुवून ते सुद्धा मी यात टाकते. आता ते सुद्धा 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचे त्यातच. किसलेला कोबी बी मी टाकते इथे, व्यवस्थित तेही परतून घेते आणि एक मिनटं परतून झाल्यावर मी त्यावर किसलेला खोबरा टाकते. खोबऱ्याने खूप चव येते त्याला आणि 10 मिनटं आपण याला वाफ देणार आहोत आणि या दरम्यान फक्त पाणी थोडंसंच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. जास्त पाणी घातलं की मग ह्या भाजीला जास्त चव येत नाही. एकदम थोडं किंचितच पाणी घालायचे आणि 10 मिनटं झाकून आपल्याला 10 मिनटं याला वाफ द्यायची. एक 10 मिनटानंतर तयार होणार आपली भाजी कोबीची, सिंपल अशी. इतकी चवदार असते, तुम्ही भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. ज्यांना कोबी आवडत नाही त्यांनाही आवडेल अशी ही कोबीची भाजी आहे. खूप मस्त वाटते, जेवायला सुद्धा छान वाटतं, चपातीसोबत आणि छान वाटतं ते. एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा.